काय समजते ते स्वतःले लता. म्याच होतं तिचं लग्न करून दिलं आणि ते मला नाही बोलावलं तिनं. असं तर म्हणू शकत होती ना, काय आराम करा रात्रभर, हे जाऊ द्या. काय आणलं ना काय नाही त्याला देणार आहे, मला काही देते की नाही देत. आणि नवराही कुठं गेला माहीत नाही, गायबच होते. आता तर खरंच डोकं दुखून राहिलं तिच्या बोलण्याच्या आहे ना. मला तर वाटते गावात हे माझ्यापेक्षा वरचढ होणार आहे. पहा बरं तिले किती चांगली आहे, किती चांगली आहे करते. या गावातल्या बाया माझ्या विरुद्ध तिले करायच्या हवे. काही ना काही युक्ती तर लढवाच लागणे. आता भूक बी लागली, काय डब्यात आणलं तर पाहतो. चल ते तरी बरं झालं, डब्बा आणून दिला, नाही तर उपाशी राहायला लागलं असतं. ते काही राव, स्वयंपाक मस्त करते का. मस्त भात केला, भात पोळ्या मस्त जेवून घेतो टराटून. आता काय म्हणते आता माहिती नाही लोकाची तर मनाची तर शरम ठेव. काय बोलून राहिले, काय केलं असं मी. त्या पोरले जेवाले बोलावं म्हणलं तर बोलावं नाही. तिथंच आणलेला डब्बा घेणं आणखीन ताट भरून ते कमी नाही झालं की ना. एवढा मोठा भरून त्या पोरीने डब्बा आणला. काय झालं आणला तर मी नाही खाऊ घातलं का ते बुडोबाले 3-4 दिवस. आजचे दिवस दोघा तिघाले खाऊ घातलं असतं तर काय झालं असतं. बिमारीचं सोंग केलं तू ना. खरंच कंबर दुखून राहिली. गावातून हिंडून आली तेव्हा नाही दुखली का कंबर. जीव द्या मले, मी गोळी खाल्ली आहे. कायची गोळी खाल्ली तू ना नखरेल. एवढं सारं मी करून तिनं बाकीच्या बायले बोलावलं उद्या घरी नाश्त्याले, या म्हणे घरी. आणि मला नाही म्हणे, तुम्ही बिमार आहे तर तुम्ही घरी राहायचा. एवढा अपमान मी कधी सहन नाही करणार आता. एक नंबर जमलं, असंच पाहिजे तुला. ते अपमान तुला काय म्हणलं, बिमार आहे तर राय म्हणलं असं घरी. चांगलं झालं राय घरीच. जेवून घे, आणखीन घे भात, आणखीन आहे खूप मोठा, खाऊन घे. असा बेसरेमाय संग बोलणं नाही परवडत. किती बोलते बापा बापा. जाऊ दे, काही ना काही ड्रामा तर करावंच लागन. जेवून घेतो पोटभर, जेवीन तर डोकं चालन. बस ना रे दिने. नाही काकू, मी उभाच राहतो. किती वेळ उभा राहायची. राहतो मी उभा, बरोबर राहतो. ते साक्षीताई नाही आल्या, तिचं ऑफिसातलं काम राहते, येत होतं म्हणे. आणखीन कोणीतरी चंदा नाही आली, चंदाताई येते. ते तिची पोरगी म्हणे हे आली, तिची पोरगी वाटलीस मग येते. ते साक्षीसोबतच येईल. तू न पद्माले काऊन नाही फोन केला लता, बोलावून घेते डबल. काकू मला त्या विषयात काही बोलू नका, एक वेळ चांगली जिरवू द्या. जिरवायचीच होती. बस ना, तू काऊन उभी आहे. पाणी आणतो मी. आम्ही काय खूप दुरून आलो का पाणी आणतं. पाणी घेणे नाही पाहिजे, बस तू बी. बसा तुम्ही, मी आणतो. तुमच्यासाठी काय आणलं ते दाखवाले. थांब चंदाला येऊ दे, नाही तर ते तर सारखं डोक्यावर घेईन. मग नाश्त्याची पाहतो, तयारी करतो. माझ्यासाठी मस्त जागा ठेवली पाण्यावर. होय, त्या पोरीनं पकडून ठेवली जागा. ये लवकर. तू आली ना, साक्षीला आणतो म्हणेन. तू साक्षीला आणलं का. त्याचं कामच चालू आहे. मी म्हणलं मी चालली, तुम्हाला भेटेन तर मग फोन कर जा. मला नाही आवडत त्या येईन म्हणून, त्याचं काम मस्त सुरू आहे. चालतं का ग्रीष्मा, बाहेर खेळायला जाऊ. इथं मी एकटाच आहे, विनेरात थांबा तिथं, मी चाललो आहे. थांबणार रे, काकू काय आणते तर पाहू ना. कुठे गेली लता. चुकलं बापा, लता वहिनी कुठे गेली. अंदर गेल्या त्या, पाणी आणतो म्हणे. काही आणलं का काय दाखवायला आणतो म्हणे बापा. पद्मा वहिनी नाही आली का. तुला वाटते कालची स्टोरी नाही माहीत. कोणती स्टोरी झाली बापा. काही नाही झालं, काल आम्ही दोघी जणी उभं होतो, तिथं पद्मा वहिनी उभी होती, तर तिकडून लताही आली. इले म्हणते पंजाब भाऊ का स्वयंपाक कर पद्माले, पाणी गिनी नाही, आज नळ नाही आहे तर आपल्या घरी जेवण दे. तर हिनं नाही म्हणलं पद्मा वहिनीनं, मला पाहिजेच नाही, मी नाही करत. तर मग तिनं लतानं सुनता घरून पाणी नेलं, स्वयंपाक केला आणि तिने त्याच्या घरी डब्बा नेऊन दिला. आणि ते डब्बा आम्ही दोघी जणी उभं होतो, तर तिने ऐकलं का माहीत नाही आमच्या गोष्टी. लतानं म्हणलं तर नाही तिनं तसं काही. मग ते म्हणते पद्मा वहिनीले, तुमची तब्येत खराब आहे, अंगाला ताप आहे, तुम्ही उद्या जा ना का म्हणते, आराम कर जा म्हणते. उद्या माझ्या घरी
मी सगळ्याला बोलावणार आहे म्हणजे नाश्त्याले, आणि गोव्याहून काही आणलं तर देणार आहे म्हणते. तर काय झालं माहित नाही आता. बापा बापा, पद्मा म्हणे तर चांगलीच चिडली असेल मग ते तर. तिची तर सांगू नाही शकत आता मी ते कशी झाली असेल तर जळून खाक. तुले तिच्याशिवाय गमत नाही है ना. राहू दे ना, ज्या कामाला आली ते काम करत आहे. नाही तिले तिची जास्त आठवण येते ना. जा तिले बोलावून घेऊन ये तूच. मी काय आणू बापा, मला काय करायचं आहे. काय करून राहिली अंदर लता, येऊन मी नाही राहिली बाहेर. समोसे काय लता घरी केले का तुला? नाही घरी नाही केले, विकतच आणले. करता येते मले, पण मी आली तर काही सामान सुमान नव्हतं, म्हणून मी विकत आणायला लावली यायले. दिनेश कुठं गेला? इथं प्लेट ठेवून दिली ना. येतो म्हणे बा बाहेरून, कुठं गेला माहीत नाही. ग्रीष्मन नाही घेतली, खातच नाही समोसे, तिला आवडतच नाही, लहानपणापासून नाही आवडत. काय आवडते बाई ग्रीष्मा, काय आणू? काहीच नाही पाहिजे काकू, मी जेवण करूनच आली होती. खा, आणखीन लागन तर आणखीन आहे. लता वहिनी, पण तुम्ही पद्मा वहिनीला नाही बोलावलं. तिचा जीव कसा उंडाला असेल बिचारीचा. पद्मा मामीले मला थोडीशी अद्दलच घालवायची होती. तिची काही तब्येत होती खराब, मी असं नाही म्हणत ना, पण मला मामाने सांगितलं, बिचारा मामा काय बोलली म्हणून तिनं सांगितलं, म्हणून मला तिचा रागच आला आहे. एवढी अशी असून तुम्ही तिला कशी सहन करता माहीत नाही बापा मामीले. अहो बाई, एखाद्या कांद्यात सडला एखादा कांदा असला तर त्याला आपण काय करतो, कापून थोडंसं त्याला कामीच लावतो ना. बाकीचे कांदे नाही सडत का मग, म्हणून तसंच तिला वागवायला लागते. तसंच समजतो आपण आपल्या याच्यातली साहेब होते. हाय तर आहे दुर्गुणी थोडीशी, पण हाय बरी आहे म्हणा. काही बरी नाही, तुला काय सांगू लता, एवढा झगडा केलता तिनं मागं माझ्यासोबत. शांता काकूची आणि कोणाची बाई अर्चनाची कोणाची चुगली लावून दिली, मास मागं भेटली होती. तिचा विषय सोडा, खा समोसे. आवडलं का मी आणलेलं गिफ्ट? इकडे ये तू. काय म्हणता जी? एवढा मोठा खर्च करायला तुला कोणा सांगितला? आमच्यासाठी काय करायचं होती हे नेकलेस न हे बांगडे आणायचे? महाग असेल ना जी हे नेकलेस. मला एक सांगा, मी आणले म्हणून महा तुम्ही कोणी लागता म्हणून आणलं ना का? मायबापाचं काम, मा बहिणीचं भावाचं काम तुम्ही सगळ्यांना केलं. लग्नामध्ये मला असं जाणवलं नाही का बा मी परकी आहे म्हणून. इथं सख्खी माई मामी असून सख्खी कायची म्हणा ती चुलतच होती, पण असूनही तिनं मा काहीच नाही केलं. तुम्ही मा नात्याचे नाही गोत्याचे नाही, तरी तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, तर तुमच्यासाठी मी हे थोडेसे केले. खर्च तर खूप झाले का? काही सोन्याचं थोडी वय नाही, सोन्या चांदीचे वय काय. मी तिथं दिसले खूप सारे, तर मी म्हटलं सगळ्यासाठी एक एक काही ना काही न्यायचं म्हणून घेतले मी. पण एवढी महागाची वस्तू कायले आणली? थोडं थोडं आणतीस, 10-20 रुपयाचं काही. हे बी काही खूप महाग नाही आहे. तिथं आपल्याकडे महाग आहे, हे तिकडे स्वस्तच भेटले म्हणून आणले मी. मी काय खूप लखपती आहे का? तुम्हाला पण गोपाल भाऊनं रागवलं नाही का एवढं मोठं घेऊन चालली म्हणून? तू मला त्याईनं रागवलं नाही, उलटं त्याईनंच घ्यायला लावलं. नेकलेस नाही तर बांगड्या, दोनपैकी एक एकच नेतो आम्ही, दोन्ही नाही नेत. काय बांगड्याचं स्वस्तच आहे ना, नेकलेस बी स्वस्त आहे. ज्याच्या ज्याच्या हातात होते ते घ्या. हे आवडले नाही का तुम्हाला नेकलेस? हे आवडणार काऊन नाही, एवढे चांगले काय. तुम्ही घालान का आजी हे नेकलेस? नाही बाई, मी नेकलेस बी घालत नाही आणि अशा फॅन्सी बांगड्या बी घालत नाही. मी कुणासाठी नेऊ? मग तुमच्यासाठी काहीच नाही आणलं मी. काही नाही पाहिजे मला. एक गोष्ट ऐकून घे माई, हे नेकलेस हे बांगड्या त्या पद्मा मामीला देऊन दे जाऊ. तिनं काहीही राहो, तिनं तुझ्या लग्नात पुरा सहभाग घेऊन तुझं लग्न करून दिलं. हो ना जी आजी, मी तिला देणारच आहे. मी फक्त आज तिची थोडीशी हे घेतली, नाही तर तिच्यासाठी आणलं ना मी पण. तू घालशील का ग्रीष्म नेकलेस? मी नाही घालत नेकलेस, हाय ना आईचा, घालूशा वाटलं तोच घाली. तुम्ही माझ्यासाठी एवढं मोठं केलं, त्याच्या मनाने हे काहीच नाही आहे. फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून नाही आहे, एवढं समजा. कसा काय वाटला जी गोपाल भाऊचा स्वभाव? चुकलं का तुम्हाला काही विचारलं? वाईट तर नाही वाटलं ना? वाईट कायले वाटन, तुमचंही बरोबर आहे ना. बरा तर वाटला स्वभाव. आता चांगले तर राहून राहिले, सगळंच तर खुशी खुशीने करून राहिले. तुम्हाला काय काय घेऊन दिलं गोपाल भाऊनं?
सगळंच विचारतील तू. तो तोंड तर कधी चुप नाही राहत. काय काय घेऊन दिलं सांगलं आता तिले. जी मजाक मध्ये विचारून राहिली. चाल बोल आता जातो मग आम्ही आता. लय खातिरदार झाली. नाश्ता एवढं मोठं चांगलं गिफ्ट. आम्हाला जी थोडा वेळ. आता येऊच तर आम्ही. तुम्ही तर राहिलेली तर येऊच. नळ केव्हा येणार आहे? आजही नाही आले. काय माहीत बा केव्हा येतील काय नाही. तुम्ही उद्या कपडे धुवायला जाण तर येईन मी. हो मी तुला दिन्याले सांगीन बोलवाले. काऊनजी काकू आपला ग्रुप आहे ना त्याच्यात मेसेज कर जा. अरे हो त्या ग्रुपमध्ये मी पिता आहे आठवणच नाही मला. लता वहिनीला केलं काही ॲड? हो केलं नाही तर काय. चला मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तर आमची कहाणी आवडत असल्यास प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा.